एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते असा दावा आता संजय राऊतांनी केला। शिंदेंबाबत पृथ्वीराज चव्हाणांना विचारा असं देखील राऊत म्हणाले। दिल्लीत कोणती चर्चा झाली मला माहिती आहे। एकनाथ शिंदेंचा भगव्याशी संबंध नाही असं राऊत म्हणाले। एकनाथ शिंदेंच्या हातात भगवा नाही भाजपचा झेंडा असल्याचं सुद्धा शिंदे म्हणाले। एकनाथ शिंदे यांचा भगव्या रंगाशी काडी मात्र संबंध नाही। भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचे मांजरं झालेले जे लोक आहेत बरं का, त्यांच्या हातात भगवा नाही, ते भाजपचे झेंडे आहेत सगळे। हे सगळे अजित पवारांच्या हातात भाजपचा झेंडा आहे, एकनाथ शिंदेंच्या हातामध्ये भाजपचा झेंडा आहे। त्यांनी भगव्या झेंड्याची उगाच चिंता करू नये। नक्कीच चालले होते। पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही। आता अहमद पटेल नाही आहेत, अहमद पटेल आता नाही आहेत, त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायची नाही। का व्यक्ती साक्षीला उपस्थित नाही आहे साक्ष द्यायला। आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत, हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते असा दावा आता संजय राऊतांनी केला। शिंदेंबाबत पृथ्वीराज चव्हाणांना विचारा असं देखील ते म्हणाले। दिल्लीत कोणती चर्चा झाली मला माहिती आहे। एकनाथ शिंदेंचा भगव्याशी संबंध नाही असं राऊत म्हणाले। एकनाथ शिंदेंच्या हातात भगवा नाही भाजपचा झेंडा असल्याचं सुद्धा राऊत म्हणाले। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते असं संजय राऊतांनी म्हटलंय। शिंदेंबाबत पृथ्वीराज चव्हाणांना विचारा, दिल्लीमध्ये कोणती चर्चा झाली मला माहिती असल्याचं सुद्धा राऊत म्हणाले। एकनाथ शिंदेंचा भगव्याशी संबंध नाही, एकनाथ शिंदेंच्या हातात भगवा नाही भाजपचा झेंडा असल्याचं सुद्धा राऊत म्हणाले। तर खासदार नरेश म्हस्के सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊयात। म्हस्केजी, संजय राऊतांनी एक महत्त्वाचं विधान केलंय। एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते असं राऊत म्हणतात। मी संजय राऊत यांनी कालची होळीची भांग उठली नाही असं म्हणणार नाही, कारण ते रोजच सकाळी भांग पिऊन वक्तव्य करत असतात, नशेतच ते बोलत असतात। कायम माध्यमांमध्ये राहणं हे त्याच्या मागचं काम आहे। परंतु मी खास करून पुढे जाऊन बोलेल, मी संजय राऊत यांचा आभार मानेल की त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे। कारण जर ज्या झाडाला फळं लागतात त्याच झाडावरती लोक दगड मारत असतात। एकनाथ शिंदे साहेब मोठा वृक्ष आहे, पानं येतात, फुलं आहेत, फळं आहेत, सावली आहे। आणि त्यांना संजय राऊतांना मला प्रश्न विचारायचा आहे, जर तुम्हाला या सर्व गोष्टी माहीत होत्या तर तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना नेता का बनवलं, का नगरविकास मंत्री केलं, का महाराष्ट्रातील सर्व निवडणुकीची जबाबदारी त्यांच्याकडे देत होतात, तुम्ही उमेदवार जिंकून आणा आणि उद्धव ठाकरेंच्या गळ्यात हार घाला, या जबाबदाऱ्या का देत होतात तुम्ही? याचा अर्थ तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना घाबरत होतात आणि म्हणून या सर्व गोष्टी करत होतात। मी त्यांचं खास करून संजय राऊतांचं आभार मानेल, त्यांनी आज एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मानलेलं आहे की ज्या माणसाचा लोकप्रियता एवढी प्रचंड आहे, यामुळे सर्व पक्षांना वाटतं की एकनाथ शिंदे साहेब आमच्या सोबत असावे आणि म्हणून त्यांना वेगवेगळे जण ऑफर देत होते। म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व त्या योग्य आहे हे तुम्ही मान्य केल्याबद्दल संजय राऊत यांचे मी या ठिकाणी आभार मानतोय। आणि पृथ्वीराज चव्हाणांनी सकाळी इन्कार केलेला या सर्व गोष्टींचा, परंतु कायम मत्सर तिरस्कार एकनाथ शिंदे साहेबांबद्दलचा तो संजय राऊतांच्या मनात होता, तो यातून बाहेर येतोय। सर्व लोक एकनाथ शिंदे साहेबांना विचारतात, संजय राऊतांना कोण इथं पक्ष नगरसेवकाला पण उभं करणार नाही, तो त्यांच्या वॉर्डामध्ये पण शिवसेनेचा नगरसेवक निवडून ते आणू शकले नाहीत। त्यामुळे ते निवडून जातं झाड आहे, त्याला पानही येत नाहीत, फुलंही येत नाहीत आणि सावलीही देत नाही। आणि तो ती मत्सर जी भावना आहे त्यातूनही त्यांची बाहेर येते। म्हस्केजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते असं वक्तव्य संजय राऊतांनी केले। दरम्यान या सगळ्या वक्तव्यावर आम्ही पृथ्वीराज चव्हाणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पृथ्वीराज चव्हाणांनी या सगळ्या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला।
दिल्लीमध्ये कोणती चर्चा झाली मला माहिती होती. एकनाथ शिंदेंचा भगव्याशी काहीही संबंध नाही असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. एकनाथ शिंदेंच्या हातात भगवा नाही तर भाजपचा झेंडा आहे असं सुद्धा राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते असा दावा संजय राऊतांनी केला. शिंदेंबाबत पृथ्वीराज चव्हाणांना विचारा असं संजय राऊत म्हणाले होते. मात्र या सगळ्या प्रकरणावर पृथ्वीराज चव्हाणांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दिल्लीत कोणती चर्चा झाली मला माहिती होतं असं राऊत म्हणाले.